मित्रांनो, गेल्या वर्षापासून आपण बघतोय की डीबीटी अपडेट्समध्ये मी व्हिडिओ टाकत आहे. तर गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे जे आहेत ते मिळाले आहेत. तर याच्याबद्दल आपण याच्यापूर्वी सुद्धा अपडेट दिले आहे. तर 12,000 रुपयापर्यंत विद्यावेतन हे मिळते आहे. तर गेल्या वर्षी मुलांचे जे आलेले होते त्याचे पण व्हिडिओ अपडेट केले होते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की डीबीटी म्हणजे महाडीबीटी कडून तुम्हाला जो स्टायपेंड मिळतो तो कशा प्रकारे मिळवायचा याच्याबद्दल हा आजचा व्हिडिओ आहे. तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तर मित्रांनो नमस्कार. आज आपले सरकार महाडीबीटी ITI कडून म्हणजे ITIच्या मुलांना जे प्रवेश घेतलेला आहे, म्हणजे गेल्या वर्षी असेल आणि यावर्षी जे प्रवेश आहेत त्या सगळ्यांना मिळते आहे विद्यावेतन. साधारण 12,000 पर्यंत विद्यावेतन हे मिळते आहे. तर त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. तर ही स्कीम आहे शासनाकडून 500 रुपये पर मंथ स्टायपेंड, शासनाची स्कॉलरशिप आपण त्याला म्हणू. आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत याच्याबद्दल व्हिडिओ याच्यापूर्वी अपडेट केलेला आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि त्याची तारीख ही आहे जवळ आलेली आहे, याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला 500 रुपये दर महिना असे मिळून साधारण 11,500 पर्यंत रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळत जातील. तर अत्यंत महत्त्वाचे याच्यामध्ये म्हणजे तुमचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. आधार सीडिंग म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट आहे, कोणत्या बँक अकाउंटला तुम्हाला आधार क्रमांक आहे तो सीड करावा लागतो, तरच तुम्हाला ते पैसे मिळतात. तर आधार अकाउंट सीड आहे किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्हाला, म्हणजे सीडिंग केलेलं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्हाला एकतर माय आधार या वेबसाईटवर जाऊन, माय आधारची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर आणि हा कॅप्चा टाकून लॉग इन केलं, OTP येतो. आता याच्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर चालू लागतो आणि ह्या बँक सीडिंगमध्ये तुमचा स्टेटस समजून जातो की तुमचे पैसे या अकाउंटला येणार आहेत. ते अशा प्रकारे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर ॲक्टिव्ह स्टेटस असेल तरच, म्हणजे आधार बँक मॅपिंग जो आहे तो जर ॲक्टिव्ह असेल तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. तर आधार नंबर तुमचा आणि तुमचं कोणतं अकाउंट या ठिकाणी आधारला सीडिंग आहे हे इथे दाखवलं जातं. तर त्याच अकाउंटला आता गेल्या वर्षी बऱ्याच मुलांचे याच्यामुळेच अडकले होते, तर ॲक्टिव्ह नसल्यामुळे. दुसरी एक वेबसाईट आहे ती NPCI. तर NPCIवर तुम्ही आधार सीडिंग तपासू सुद्धा शकता आणि नसेल तर ऑनलाईन करू सुद्धा शकता. तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ याच्यावर बनवणार आहे. आता आधार सीडिंग करण्यासाठी मी NPCI तुम्हाला वेबसाईट सांगितली होती. तर NPCI म्हणून जी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आहे ती वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार जो आहे सीडिंग. तर इथे कस्टमर म्हणून ऑप्शन आहे, त्या कस्टमर ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे BASE म्हणजे भारत आधार सीडिंग एनेबलर याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सीडिंग प्रोसेस दिसणार आहे. कारण या ठिकाणीच तुमची सगळी डिटेल या पेजला तुम्हाला पूर्ण मिळते. तर याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, परत एकदा तुम्हाला तो खाली लिंक मिळून जाईल. आता तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. तुम्ही जर डॉक्युमेंट्स जर बघत असाल तर हा डीबीटीचा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे, ईमेल आवश्यक आहे, तुमचा जो ईमेल ID आहे त्याच्यावर सगळे डिटेल्स येत असतात, आणि मोबाईल नंबर. या 2-3 गोष्टी ज्या नेहमी तुमच्या सोबत लागणार आहेत. मोबाईल नंबर का, तर त्याच्यावर सगळे OTP येतात, जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरच आवश्यक या ठिकाणी लागतो. त्यानंतर तुमचं कास्ट जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला कोणतीही स्कॉलरशिप मिळणार नाही आहे, त्यामुळे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचं आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे, नसेल तर तुम्ही तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा LC सुद्धा जॉईन करू शकता, ज्याच्यावर महाराष्ट्राचा अधिवास असल्याचा पुरावा त्या ठिकाणी लागतो. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रासाठी योजना असल्यामुळे डोमेसाईल प्रमाणपत्र लागतं. नंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे आधार सीडिंग बँक अकाउंट लागतो, IFSC कोड एक लागतो. नंतर तुमचं ॲड्रेस इन्फॉर्मेशन विचारली जाते, तुमचा कोर्स विचारला जातो, पास्ट क्वालिफिकेशन विचारलं जातं. हे सगळे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स काय लागत नाहीत. गॅप सर्टिफिकेट जर खूपच जुनी मुलं असतील तर त्यांना फक्त गॅप सर्टिफिकेट लागतो. सगळ्यांनाच गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. जर तुम्ही 10वीवरनं केलं असेल तुम्हाला गॅप सर्टिफिकेट नाही, 10वी करून 12वी केली असेल तर गॅप सर्टिफिकेट नाही, पण 12वी करून जर तुम्ही 2-3 वर्ष गॅप घेतला असेल आणि आता ITIला आले असेल तर फक्त तुम्हाला कोणते तुम्ही जॉब करत असणार तर त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र येतं, त्याची PDF मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ती डाउनलोड करून प्रिंट घ्या आणि त्याच्यावर प्रतिज्ञापत्र भरून घ्या, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये मिळतं.
नंतर तुमची फी रिसिप्ट जी काही तुम्ही फी भरलेली आहे त्याची रिसिप्टची फोटो एक लागतो आणि हे 14 नंबरचा जो स्कीम आहे तो ITI कडून तुम्हाला मिळेल, तो तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बेसिक 2-4 डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत जे तुम्ही PDF करून घ्या. आता इथे जसं मी दाखवलं आहे तर त्यामध्ये तुमचं 1 वर्षासाठी असणारं उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते तहसीलदार कार्यालयाकडून मिळतं. त्याची व्हॅलिडिटी ही 26 पर्यंत असणे, आता गेल्या वर्षीचा आहे फक्त हा, 26 पर्यंत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता हे उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या खाली असणं आवश्यक आहे, त्यांनाच ही योजना मिळते आहे. दुसरं म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ते सुद्धा 2026 पर्यंत आवश्यक आहे. तर इथे 25 गेल्या वर्षीचा असल्यामुळे इथे 2026 पर्यंत आवश्यक असणार आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट्स आहेत. आणि त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र आहे, याची PDF तुम्हाला देणार आहे, जे तुमचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागतं आणि अपलोड करावं लागतं. तर अशा प्रकारे एक प्रतिज्ञापत्र आहे, त्याच्यावर पालकांची सहीसुद्धा लागते आणि तुमची सहीसुद्धा त्या ठिकाणी लागते. तर शासनाला लिहून द्यावं लागतं की मी याच्यापूर्वी ही योजना घेतली नाही किंवा मला एवढी अपत्य आहेत, ह्याचं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. ते या ठिकाणी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुमची फीची पावती, तुम्ही जे फी भरलेली आहे त्याची पावतीची फोटो एक लागतो, एवढंच फक्त आवश्यक आहे. बाकी बजेट वगैरे हे आपल्या ITI कडून मिळतं, ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुमच्या ITI कडून सांगितलं जाईल कोणत्या बजेटला तुम्ही टाकायचं आहे. तर आपण डायरेक्ट वेबसाईटवर बघू की कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. आता जाऊ आपण MahaDBT पोर्टलला. अशा प्रकारे हा पेज आहे, याच्यावर अप्लाय कसं करायचा त्याचा व्हिडिओ वेगळा आपण घेऊन येत आहे. तर या पेजला तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर इथे खाली लिंक देतो आहे, त्या लिंकवर जाऊन अपडेट करा, म्हणजेच तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर मिळतील. आता डेट जर बघाल तर इथे डेट खाली नोटीसमध्ये बघा, तर 30 जून 2025 ही डेट दिलेली आहे. ॲप्लिकेशन ॲक्सेप्टन्स जे आहे ते या वर्षासाठी 25-26 साठी 30 जून 2025 पर्यंत दिलेली आहे. आता ही तारीख शक्यतो वाढते, तरी पण आपण 30 जूनपर्यंत सदर ॲप्लिकेशन्स करणं आवश्यक आहे, म्हणजेच तुमचे पैसे लवकरात लवकर मिळून जातील. म्हणजे 31 मार्चच्या तुम्हाला पैसे तुमचे मिळून जातात. त्यामुळे ज्यांनी अप्लाय करायचे त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय काय डॉक्युमेंट्स टाकायचे ते आपण दिलेलेच आहेत. प्रत्यक्ष अप्लाय करणार त्यावेळी आपल्याला कसं करायला लागणार आहे याची डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा आहेत. थँक्यू.